आपल्याला जर लेझर प्रमाणे बनायचं असेल की जे लोखंड सुद्धा चिरण्याची ताकद ठेवतं, तर त्या पद्धतीने बनण्यासाठी आपल्याला लेझर फोकस आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड महत्वाचा आहे. खूप काही आपल्याला करता येतं, परंतु जर फोकस नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही, अशी अवस्था आपली असते. नमस्कार युवक विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत, ज्याचं नाव आहे लेझर फोकस. आता मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला विखुरलेल्या प्रकाशाप्रमाणे बनायचं आहे का लेझर प्रमाणे बनायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. कारण आपल्याला जर लेझर प्रमाणे बनायचं असेल की जे लोखंड सुद्धा चिरण्याची ताकद ठेवतं, तर त्या पद्धतीने बनण्यासाठी आपल्याला लेझर फोकस आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड महत्वाचा आहे. खूप काही आपल्याला करता येतं, परंतु जर फोकस नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही, अशी अवस्था आपली असते. म्हणून आता जीवनामध्ये जगामध्ये टॅलेंट कमी नाही आहे, परंतु फोकसची कमी आहे. म्हणजे आपल्यामध्ये जर टॅलेंट असेल, आपल्यामध्ये टॅलेंट आहे, परंतु त्याला जर योग्य दिशेने लावता येत नसेल तर बऱ्याच गोष्टी आपल्यामधून सुटू शकतात. म्हणून लेझर फोकस ही एक अत्यंत महत्वाचं कौशल्य आहे की जी कोणतीही गोष्ट करण्यासाठी अत्यंत गरजेचं असं हे कौशल्य आहे. आता फोकस म्हणजे काय, तर लेझर फोकस म्हणजे अशी गोष्ट की जी पूर्ण एकाग्रतेने करता येणे एवढंच त्याच्यामध्ये अपेक्षित नाही, तर बऱ्याच चांगल्या गोष्टींना नाही म्हणता येणे हे सुद्धा या लेझर फोकसमध्ये येतं. म्हणजे आपण एक गोष्ट करत असताना फक्त एकच गोष्ट करणे आणि त्यावेळी अनेक गोष्टींना नाही म्हणायला शिकणे आणि त्या एकाच गोष्टीवरती फोकस करणे, यामुळे तुमची सगळी ऊर्जा एका ठिकाणी लागते आणि ते काम चांगल्या पद्धतीनं होतं. म्हणून फोकस जीवनामध्ये असणं आणि तो लेझर फोकस असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं कौशल्य सुद्धा आहे. म्हणून आपण लेझर फोकस असलं पाहिजे. आता ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक असताना त्यात काय कोणत्या गोष्टी इत्थंभूत आहेत, तर त्याच्यामध्ये पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला डिस्ट्रॅक्शन पासून आपल्याला लांब जायचं आहे. म्हणजे डिस्ट्रॅक्शन नको आहे आपल्याला आयुष्यामध्ये. एखादी गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये डिस्ट्रॅक्ट होत असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या आणि एकाच गोष्टीवरती फोकस करायचा आहे. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असेल, म्हणजे फालतू गप्पा मारणं असेल किंवा उगाच काहीतरी बघत बसणं असेल किंवा चर्चा करत बसणं असेल की ज्याच्यामुळे आउटपुट काही नाही, तर या सगळ्या गोष्टीला आपल्याला तिथं थारा द्यायचा नाही, तरच आपण एका ठिकाणी फोकस करू शकतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं आपण काम करत असताना, एक लेझर फोकस पद्धतीने काम करत असताना एक आणि एकच गोष्ट आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे जर जेवत असाल तुम्ही तर जेवणच पूर्ण करणं गरजेचं आहे. जेव्हा अभ्यास करत असाल त्यावेळी इतर कोणताही विचार न घेता फक्त अभ्यासच करणं गरजेचं आहे. मग हे कौशल्य कसं येईल, तर ह्याच्यासाठी खूप महत्वाच्या 3 गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. त्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, इतक्या महत्वाच्या आहेत की त्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घेतल्या तर 100% लेझर फोकस करणं सोपं जाईल आणि जी गोष्ट 5 वर्ष लागणार आहेत करायला, ती गोष्ट तुम्हाला फक्त आणि फक्त 3 ते 6 महिन्यामध्ये सुद्धा अचीव्ह होऊ शकते. म्हणजे त्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा व्हाय क्लिअर असणं. आता व्हाय क्लिअर असणं म्हणजे काय, की तुम्ही ही गोष्ट का करताय हे क्लिअर असणं. ही गोष्ट तुम्ही करत असताना, एखादी गोष्ट तुम्ही करत असताना जर ती तुम्ही का करताय हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुमचा फोकस वाढतो मित्रांनो. म्हणजे तुमचं कोणतंही ध्येय असेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखादी परीक्षा पास व्हायची असेल किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट बनायची असेल, स्वतःला घडवायचं असेल, तर ते का घडवायचं आहे त्याचं मूळ कारण जर तुमच्याकडे असेल, त्याची जर तुमच्याकडे स्पष्टता असेल, तर 100% तुमचा फोकस जास्त क्लिअर होतो. तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने त्या कामावरती फोकस करता. म्हणून तुमचा आधी व्हाय क्लिअर करा. आता व्हाय क्लिअर करण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्यावर आपण पुढे बोलूया. पण आता तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही हे का करताय हे तुम्हाला आधी शोधायचं आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डीप वर्क. आता डीप वर्क म्हणजे काय, एखादं काम तुम्ही हाती घेतलं की त्या कामाबद्दल तुमच्या मनामध्ये असणारी आस्था आणि त्या आस्थेच्या ऊर्जेचा वापर करून त्या कामामध्ये पूर्ण फोकसपणे काम करणं म्हणजे डीप वर्क करणं. आता हे डीप वर्क जे आहे हे कोणत्याही एका दिवसाच्या सरावामधून येत नाही, तर हे डीप वर्क हे सुद्धा एक सरावाचा भाग आहे. ज्यावेळी तुम्ही डीप वर्क करता याचा अर्थ असा आहे की बाकीची सगळी कामं सोडून त्या कामामध्ये तुम्ही घुसता आणि त्या कामामध्ये प्राईम टाइम शोधता आणि त्या प्राईम टाइम मध्ये ते काम करता, त्याला आपण डीप वर्क असं म्हणतो. ज्यामध्ये तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, ज्याला तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा अर्थ येणार नाही, अडचण येणार नाही आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या डीप वर्क मध्ये घुसता. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 5 सेकंदाचा नियम. म्हणजे काय, बऱ्याच वेळेला आपण काम करताना असं होतं की बरेच विचार आपल्या मनामध्ये येतात, त्यावेळी आपण एक दीर्घ श्वास घेतला पाहिजे. तो दीर्घ श्वास घेतल्यानंतर 5, 4, 3, 2, 1 लगेच पुन्हा आपल्या कामावरती फोकस केला पाहिजे. या 5 सेकंदामध्ये पुन्हा तुम्ही दीर्घ श्वास घेऊन पुन्हा तुमच्या कामावरती फोकस केला पाहिजे. या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि चौथी गोष्ट मित्रांनो जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे ती म्हणजे सातत्य, पर्सिव्हरन्स असा शब्द आहे त्याला. म्हणजे सातत्यानं ती गोष्ट फोकस करून तुम्ही केली तर तुमचा फोकस वाढणार आहे आणि तुमच्या कामामध्ये यश येण्याचे चान्सेस त्यामुळे वाढणार आहेत. म्हणजे तुमचा सक्सेस रेट वाढणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही या पद्धतीनं फोकस करून, ज्याला आपण लेझर फोकस म्हणतो, या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने तुम्ही काम कराल असं मला वाटतं. आपल्याला आज बरीच कामं आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण हे जे कामं करतो त्यावेळी आपल्याला लोक नावं ठेवतात, अर्थ येतात, बऱ्याच गोष्टींना आपल्याला आपलं काम होत नाही असं तुम्हाला वाटतं.
परंतु जर तुम्ही हा लेझर फोकस ठेवला मित्रांनो, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही अशी भिंत नाही की जी तुमच्या कामासाठी तुम्हाला रोखू शकेल, तुम्हाला अडवू शकेल. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने काम करत राहा. स्वामी विवेकानंद म्हणतात मित्रांनो की जेव्हा तुम्ही एखादी कल्पना स्वीकारता तेव्हा ती तुमच्या शरीराचा अणूचा रेणूचा भाग बनू द्या, म्हणजे तुम्हाला त्या कामामध्ये सक्सेस मिळेल. आणि आपल्याला ते काम करण्यासाठी उठा, जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. म्हणजे आपल्याला ध्येयपूर्ती होईपर्यंत आपल्याला काम करायचं आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मनामध्ये ती एनर्जी जागवा आणि त्या पद्धतीचा फोकस जागवा. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे मित्रांनो, ते असं म्हटलं जातं की our commitment increases our level of action, our action increases our level of success and our success increases our level of commitment. म्हणजे कमिटमेंट आणि सक्सेस याचा एक मोठा संबंध आहे, पण तो ऍक्शनशी जोडलेला आहे. म्हणून असं म्हटलं जातं मित्रांनो की नॉलेज इज नॉट पॉवर बट एक्झिक्युशन ऑफ नॉलेज इज पॉवर. म्हणजे ज्ञान ही पॉवर नाहीये, पण त्या ज्ञानाचं जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं, ती कृतीत आणलं, तर खऱ्या अर्थानं त्याचा फायदा होणार आहे. म्हणून तुम्ही तुमचं ज्ञान मित्रांनो कृतीत आणा आणि लेझर फोकसनं एखाद्या गोष्टीवरती स्वतःचं लक्ष केंद्रित करा. 100% तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार. यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयावर याच एनर्जीने. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.